नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघत अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम तारीख आहे. देशभरात 13 राज्यांमधल्या 97 जागांसाठी 18 एप्रिलला निवडणूक होणार असून राज्यातील 10 जागांसाठी 18 एप्रिलला मतदान होत आहे. आणि यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर यांचा समावेश आहे. औरंगाबादमध्ये एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील निवडणूक लढवणार आहेत. एमआयएमचे इम्तियाज जलील आणि सेनेचे चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे सुभाष झांबड यांच्यात ही लढत होणार आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून संजय निरुपम यांची उचलबांगडी करण्यात आली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस हायकमांडनं मुंबई काँग्रेसची धुरा मिलिंद देवरा यांच्यावरती आता सोपवली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी नितीन गडकरी यांनी नागपुरातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नागपूरच्या संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून कार्यकर्त्यांसह गडकरी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. तर काँग्रेसकडून नाना पटोलेंनीही शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नागपूर शहराचा तथाकथित विकास हाच आपला प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल असं देखील पटोलेंनी यावेळी सांगितलं. सोलापूर मतदारसंघात यंदा तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर प्रकाश आंबेडकरांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय. तर गुरु जयसिद्धेश्वर स्वामी हे भाजपकडून तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे निवडणूक रिंगणात आहेत. 3 वर्ष मेहनत घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वधर्म समभावासाठी संविधान लिहिलं. मात्र त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम सारख्या जातीयवादी पक्षाला सोबत घेऊन संविधान संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांवरती केलाय. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काल लोकसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. काल सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज भरण्यासाठी प्रचंड शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते अर्ज भरण्यावेळी रॅलीनं पोहोचले होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे यांनी भाजपत प्रवेश करून आता त्यांना अहमदनगरची उमेदवारी देण्यात आली आहे. तर या जागेवर आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता नगरची लोकसभेची जागा विखे आणि पवार या दोघांच्या प्रतिष्ठेची झाली आहे. अहमदनगरचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे रोहिदास कर्डिले आणि देवीदास कर्डिले यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालाय. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन आपला अर्ज त्यांनी दाखल केला. यावेळी भारिप बहुजन महासंघ, एमआयएमसह आघाडीतील इतर घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा भाजप प्रवेश पार पडला. माढ्यात राष्ट्रवादीनं संजय शिंदेंना उमेदवारी जाहीर केली. मात्र भाजपनं अजूनही रणजित निंबाळकरांना अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाहीये. त्यामुळे माढ्याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. बीड मतदारसंघातून भाजपकडून प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी प्रीतम मुंडे यांनी त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला नमस्कार करून आशीर्वाद घेतला. मागील निवडणुकीत त्या घवघवीत मतांनी विजयी झाल्या होत्या. लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं. यवतमाळ भाजप नेते पीबी आडे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आणि आडेंच्या या बंडखोरीमुळे भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. उस्मानाबादचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला. पण अर्ज भरताना विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड उपस्थित नव्हते. तर खासदार रवींद्र गायकवाड यांची नाराजी लवकरच दूर होईल असा विश्वास पालकमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केला आहे. पालघरमध्ये राजेंद्र गावित शिवसेनेचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. पण पालघरमध्ये उमेदवार कोण असेल याबद्दल अंतिम निर्णय उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्रीच घेतील असं शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. येत्या 2 दिवसात गावित सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे श्रीनिवास वनगांचं काय होणार असा प्रश्न विचारला जातोय. नाशिक महापालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापिकेविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 दिवसांपूर्वी शाळेत प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्यावेळी त्यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झालाय।
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं सुरेश टावरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानं महापालिकेतील काँग्रेस नगरसेवकांनी बंड केलंय। काँग्रेसच्या 47 पैकी 42 नगरसेवकांनी सुरेश टावरे यांना विरोध केलाय। काँग्रेसमधून राजीनामा दिलेले बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय। अशोक चव्हाण हेच माझे नेते आहेत असंही ते म्हणाले। पुढे कोणती भूमिका घ्यायची याचा निर्णय 29 मार्चला जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। अंबरनाथ शहरात मतदानासंबंधी जनजागृती करणारी वेगळीच टीम या ठिकाणी कार्यरत असल्याचं बघायला मिळतंय। दररोज सकाळी दारोदारी येऊन कचरा उचलणारी घंटागाडी कचरा संकलित करण्याच्या सूचना देणाऱ्या स्पीकरवरून मतदानाचं आवाहन करतेय। नेरूळमधलं आगरी कोळी भवन निवडणूक कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 20 एप्रिल ते 25 मे पर्यंत आरक्षित केले। तब्बल 1.5 महिना हे सभागृह आरक्षित केल्यानं या दिवसातल्या लग्न समारंभांचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झालाय। कधी तरुणींनी सोबत स्वतः सेल्फी काढत असताना तर कधी झोपडपट्टीतील टपरीवर चहा पिताना तर नागरिकांच्या भेटीगाठीत दिवस घालवणाऱ्या पार्थ पवारांनी आपल्या प्रचाराचा चांगलाच धडाका सुरू ठेवलाय। मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ यांचा प्रचार सुरू आहे। बीडमध्ये बोलत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची जीभ चांगलीच घसरली आहे। पुलवामा हल्ल्याच्या संदर्भात बोलत असताना पाकिस्ताननं आपले 40 दहशतवादी मारल्याचं विधान त्यांनी केलंय। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातल्या गिरगावमधील अवघ्या 23 वर्षीय जवानाचं आसाममध्ये ड्युटीवर असताना निधन झालंय। सूरज सातापा मस्कर असं या जवानाचं नाव आहे। सूरज देशसेवा बजावत असताना 23 मार्च रोजी त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीच्या मुख्य धबधब्याजवळ बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं एक कार पूर्णपणे जळून खाक झाली। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी अथवा कुणीही जखमी झालेलं नाहीये। सटाणा तालुक्यातील ठेंगोडासह इतर भागात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारे 2 बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। जंगलामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात हे बिबटे अडकले। 2 महिन्यात या भागातून वन विभागानं 6 बिबटे पकडलेत। मनमाडमध्ये हॅपी क्लबतर्फे शिवजयंतीचं औचित्य साधून गड किल्ले बांधण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ठाकरे घराण्याची कुलदैवत एकवीरा देवीचं मिताली आणि अमित ठाकरे या नवदाम्पत्यानं दर्शन घेतलं। नुकताच काही दिवसांपूर्वी अमित आणि मिताली यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता आणि त्यानंतर त्यांनी कुलदैवताचं दर्शन घेतलंय। राज्यभरात सगळीकडे रंगपंचमीचा उत्साह बघायला मिळाला आणि दौंडमधल्या खामगावमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील नागरिकांसोबत रंगपंचमी खेळली। खामगावच्या जत्रेत सुप्रिया सुळेंनी रंगपंचमी खेळण्याचा आनंद लुटला। कोल्हापुरातील जयसिंगपूर परिसरात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी अनुभवायला मिळाल्या। जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाटही झाला। कोल्हापूरसह सांगली मिरजमध्ये देखील पावसाच्या सरी कोसळल्या। लिंबू सरबत पाणी विक्रेते कुठून पाणी आणतात हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल। कुर्ला रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर 7 आणि 8च्या मध्यभागी लिंबू सरबतवाला हा थेट टॉयलेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या टँकरमधून पाणी घेऊन त्यापासून लिंबू सरबत बनवत असल्याचा धक्कादायक आणि तितकाच किळसवाणा प्रकार समोर आलाय। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 16 जागांचा निकाल जाहीर झाला। शिवसेनेनं पाठिंबा दिलेले 8 उमेदवार विजयी झाले तर भाजपनं पाठिंबा दिलेले 6, राष्ट्रवादीचे 3 आणि मनसेचा 1 उमेदवार विजयी झालाय। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चांगलीच गाजली होती। मुंबईत पारा 40 अंशांच्या पलीकडे गेलाय। शहरात 40.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलंय। त्यामुळे मुंबईकर चांगलेच घामाघूम होत आहेत। मुंबईमध्ये 8 वर्षांनंतर 25 मार्च रोजी इतकं तापमान नोंदवलं गेलंय तर 2011 साली 25 मार्चला 41.3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती। नवी मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण अजून तापलं नसलं तरी ऊन मात्र चांगलंच तापलंय। नवी मुंबईचं तापमान 38.9 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं कडक उन्हामुळे रस्त्यावरची वर्दळही कमी झाली आहे तर नागरिक उसाचा रस, कोकम सरबत आणि तहान भागवण्यासाठी इतरही शीतपेयांचा आधार घेताना बघायला मिळत आहे। पुणे शहराच्या कमाल तापमानाने 4 ते 5 दिवसांमध्ये मोठी उसळी घेत 40शी पार केली। सोमवारी शहरात 40.2 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलंय। शहरामध्ये दिवसभर उन्हाचे चटके आता जाणवायला लागलेत। वाढत्या तापमानामुळे उन्हाळी आजारांनी डोकं वर काढलंय। शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे थकवा येणं, ग्लानी येणं, कणकण जाणवणं, पित्त वाढणं तसंच डोकेदुखी अशा अनेक आजारांचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी।
सीएसएमटीतील कोसळलेल्या हिमालय पुलासंबंधित सर्व कागदपत्र पोलिसांनी जप्त केलेत आणि यातूनच पुलाची तपासणी न करताच अहवाल पाठवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मीनाताई ठाकरे चौक ते खोपट उड्डाणपुलावर उद्घाटनानंतर अवघ्या 20 दिवसांमध्ये 3 गंभीर अपघात झालेत. या अपघाताची वाहतूक पोलीस आणि रस्ते सुरक्षा समितीनं गंभीर दखल घेतली आहे. रस्ते सुरक्षा समितीच्या सदस्यांनी सोमवारी या पुलाची पाहणी केली. वसई रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाची दुरवस्था झाली असून हा पूल प्रवाशांसाठी धोकादायक बनलाय. या पुलाचे स्लॅब जागोजागी जीर्ण झाले असून सळया दिसत आहेत. या पुलावरून प्रवाशांचा प्रवास सुरू असून रेल्वे प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्षच होत असल्याचं बघायला मिळते. हा पूल कोसळला तर मोठी दुर्घटना होऊ शकते अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनाचा कहर झालाय. रांग सोडून स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच रिक्षा उभ्या करणं, मीटरनुसार भाडं आकारण्याऐवजी अवाच्या सवा भाडं आकारणं नित्याचंच झालंय. वाहतूक पोलिसांचंही यावरती नियंत्रण नसल्यामुळे रिक्षा चालकांना मोकळं रान मिळालंय. घोडबंदर, कळवा, विटावा भागात जाणाऱ्या नवख्या प्रवाशांना हे रिक्षा चालक दुप्पट पैसे आकारत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या घराची आता लिलाव 1 एप्रिलला होणार आहे. मालमत्ता जप्ती अधिकारी हसीनाच्या घरात गेले होते आणि काही इच्छुक गिराईकांना हा फ्लॅट दाखवण्यात आला. या फ्लॅटची किमान किंमत 1,67,00,000 एवढी आहे. मुंबईतल्या चेंबूरच्या माहुल इथल्या समुद्र किनाऱ्यावर एक मोठा मासा मृत अवस्थेत आढळलाय. हा मासा नाल्यातून वाहत आल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र हा मासा दोरीनं फरफटत आणण्यात आला होता. या माशाची तस्करी केली जात असल्याची शक्यता वर्तवली जाते. नवी मुंबईतील कोपरी गावात ऑटो रिक्षानं पेट घेतला. सीएनजी गॅस भरून रिक्षा बाहेर येताच रिक्षाला आग लागली. गॅस लिकेजमुळे पेट घेतला असल्याची शक्यता वर्तवली जाते. ट्रायच्या नियमावलीची अंमलबजावणी केल्यानंतर केबलचे दर कमी होतील असा विश्वास ग्राहकांना होता. मात्र प्रत्यक्षात या अंमलबजावणीनंतरही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप ग्राहकांकडून होतोय. उशिराने धावणाऱ्या लोकल गाड्यांमुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना रेल्वेनं दिलासा देण्याचं ठरवलंय. लोकलच्या रिअल टाइम ठिकाणाची माहिती प्रवाशांना आता थेट त्यांच्या मोबाईल फोनवर मिळणार आहे. मुंबईमध्ये गाड्यांच्या पार्किंगसाठी जागा शिल्लक न राहिल्यानं महापालिकेनं आता भूमिगत पार्किंगचा पर्याय स्वीकारलाय. मनोरंजन मैदानं, उद्यानं आणि मोकळ्या जागा या ठिकाणी भूमिगत पार्किंग बांधण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. डिलिव्हरी बॉयला एफडीएकडून परवाना घेणं सक्तीचं करण्यात आलंय. ऑनलाईन फूड विक्री कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयची प्राथमिक माहिती आणि आरोग्याच्या तपशिलाची नोंद एफडीएकडे राहणार आहे. म्हाडाच्या लॉटरीत 2 घरं लागलेल्या विनोद शिर्के यांनी 5.8 कोटींचं घर वास्तुदोषाचं कारण पुढे करत म्हाडाला परत केलंय. शिर्के यांना म्हाडाच्या लॉटरीमध्ये वरळी येथे एकाच इमारतीमध्ये 2 घरं लागली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं अविनाश जी घारोटे, NB सूर्यवंशी, माधव जामदार, अनिल किरोल, मिलिंद नरेंद्र जाधव या 5 वकिलांना मुंबई उच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नेमण्याची शिफारस केंद्राला केली आहे. न्यायमूर्ती बोबडे यांचा सहभाग असलेल्या कॉलेजियमकडून मुंबई उच्च न्यायालयासाठी न्यायाधीश निवडले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. पनवेल शहरासह सिडको वसाहती आणि समाविष्ट गावांमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई सुरू आहे. त्यामध्ये समाविष्ट 29 गावांमध्ये दिवसाआड अवेळी अर्धा तासच पाणी मिळत आहे. त्यामुळे या गावांमधून संताप व्यक्त होतोय. पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव लष्कर आणि नवीन होळकर पंपिंग स्टेशन इथे गुरुवारी विद्युत आणि स्थापत्यविषयक दुरुस्तीची अत्यावश्यक कामं करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची उत्तर प्रदेशात रथयात्रा सुरू होणार आहे. सुरुवात अयोध्येतील हनुमान गढीतील पूजेने होणार आहे. तर प्रियांका गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि अयोध्या दौऱ्यामुळे भाजप नेते अस्वस्थ झाले. त्यांनी प्रियांकावर वाटेल ती टीका सुरू केली आहे. काँग्रेसनं पुन्हा एकदा गरिबी हटावचा नारा देत गरिबांची मतं मिळवण्यासाठी चंग बांधला आणि त्यासाठी गरिबांच्या खात्यात दरवर्षी 72,000 रुपये देण्याची घोषणा करत राहुल गांधींनी मोदींना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. सपना चौधरी काँग्रेसमध्ये जाऊन हेमा मालिनींच्या विरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा जोरात रंगली होती. पण खुद्द तिनंच या बातम्यांचं खंडन केलंय. आता सपना चौधरीचा एक फोटो व्हायरल झालाय ज्यामध्ये ती दिल्लीचे भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांच्यासोबत दिसतीये.
हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर भोपाळमधून काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांच्या विरोधात लढण्यासाठी तयार असल्याचं म्हणाल्यात। भाजपनं या मतदारसंघातून अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही। जर पक्षानं सांगितलं तर आपण लढू असं त्या म्हणाल्यात। पॅराऑलिम्पिक विजेती खेळाडू दीपा मलिक यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। भाजपचे हरियाणा प्रभारी सुभाष बरला यांच्या उपस्थितीत दीपा यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। पॅराऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी ती पहिली महिला खेळाडू आहे। दिल्लीमध्ये आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी उपकुलगुरूंच्या घराला घेराव घातला। मागील 3 दिवसांपासून ते आंदोलन करत असून प्रशासनानं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांचा आरोप आहे। जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांनी देखील संचालक पदाचा राजीनामा दिलाय। त्यामुळे आता जेटला आपत्कालीन निधी मिळण्याची वाट मोकळी झाली आहे। बिहारमधील पाटणामधून आयसिसच्या 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे। पाटणा पोलिसांच्या विशेष पथकानं रेल्वे स्थानकाजवळून दोघांना अटक केली असून पकडण्यात आलेले दोघेही दहशतवादी संघटना जमियत उल मुजाहिद्दीन आणि इस्लामिक स्टेट बांगलादेशशी संबंधित असल्याचं स्पष्ट झालंय। हवाई दलाच्या ताफ्यात आता 4 चिनूक हेलिकॉप्टर दाखल झालेत। अमेरिकेची कंपनी बोईंगकडून निर्माण करण्यात आलेले चिनूक CH-47I हेलिकॉप्टर वायुदलाच्या ताफ्यात चंदीगड इथे सामील झालेत। इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधला संघर्ष पुन्हा वाढलाय। गाझापट्टीतून इस्रायलवर केलेल्या रॉकेट हल्ल्यात 6 जण जखमी झालेत। हमासकडून करण्यात आलेल्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा इस्रायलनं दिलाय। किंग्स 11 पंजाबने राजस्थान रॉयल्सचा 14 धावांनी पराभव केलाय। पंजाबचा ख्रिस गेल या सामन्यात सामनावीर ठरलाय तर सवाई मानसिंग मैदानावर हा सामना रंगला। दीपिका पदुकोणचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला। या फोटोत दीपिका ऍसिड अटॅक पीडित लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसते। लक्ष्मीच्या संघर्षमय आयुष्याची कहाणी छपाक नावाच्या चित्रपटातून समोर येणार आहे। दीपिका पदुकोण ही व्यक्तिरेखा मालती नावानं साकारणार आहे तर मेघना गुलजार हा सिनेमा दिग्दर्शित करतायत। छपाक हा सिनेमा 2020 ला जानेवारीत प्रदर्शित होतोय। आणि बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।